कसलीही फारशी पूर्वतयारी न करता, तांदूळ न भिजवता, तेलाचा वापर न करता वर्ष 2 वर्ष टिकणारी तांदळाची कुरडई आज आपण करणार आहोत. नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यासाठी कोणताही जुना जाडा तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकवायचा आहे आणि बारीक असा आपल्याला दळून आणायचा आहे. इंद्रायणी तांदळाचा वापर शक्यतो टाळावा. 1 कप तांदळाची आपण साधारण कुरडई करणार आहोत आणि आता त्याच्यासाठी आपण 2 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये चमच्याभर आपण मीठ टाकलेलं आहे आणि पाणी आता आपण उकळायला ठेवणार आहोत. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण 1 कप तांदळाचे पीठ घातलेलं आहे. गाठी होऊ न देता हे सर्व पीठ आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. 2च मिनिटांमध्ये हे पीठ अळल्यासारखं आपल्या लक्षात येईल. गॅस मंद करून 5 मिनिट याला आपण वाफवायचं आहे आणि नंतर पीठ कोमट झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून आपल्याला याला जितकं मळता येईल तितकं मळून घ्यायचं आहे. 5 मिनिट पीठ मळल्यानंतर लोण्यासारखा हा गोळा आपल्याला मिळेल. आता याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता आपण हा सुऱ्या घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला पिठाचा एक थोडासा गोळा घेऊन त्याची लांब अशी एक पिठाची गोळी तयार करून घालायची आहे. अखंड आपल्याला ही घालायची आहे म्हणजे आपल्या कुरडईचे तुकडे पडणार नाहीत. खालच्या बाजूला प्लास्टिक अंथरलेलं आहे आणि आता आपण याची या पद्धतीने कुरडई पाडणार आहोत. साधारण 1 किलोच्या कुरड्या तुम्ही पाडाल तर 70 कुरड्या तुमच्या तयार होतात. 1 किलोच्या कुरड्या करताना देखील हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे. जितकं पीठ असेल त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला या पद्धतीने उकड तयार करून कुरड्या घालायच्या आहेत. पापड खार यामध्ये वापरण्याची अजिबात गरज नाही. पंख्याच्या हवेखाली अगदी 2 दिवसात तुमची ही कुरडई वाळून तयार होईल. हे पहा, वाळल्यानंतर आपली कुरडई तयार आहे. अजिबात त्याचे तुकडे वगैरे पडत नाही. तेल आपलं गरम झालेलं आहे आणि कुरडई आपण तळायला घेतलेली आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याच पद्धतीने लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन. पाहू शकता कुरडई आपली चौपट अशी फुललेली आहे. तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन.